हरिओम. वर्गाला सुरुवात करूयात. कोणत्याही एका सुखद आसनमध्ये बसा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन, ज्या कोणत्याही कम्फर्टेबल आसनामध्ये बसता येतं, कृपया त्या आसनामध्ये बसा. दोन्ही हात चिन मुद्रा किंवा ध्यान मुद्रेमध्ये. अंगठा अंगठ्या शेजारचं बोट, दोन्ही बोटांची टोकं एकमेकांना टच करा. राहिलेली 3 बोटं सरळ. तळहात आकाशाच्या दिशेने चिन मुद्रा किंवा जमिनीच्या दिशेने ध्यान मुद्रा. संपूर्ण पाठीचा कणा, मान व डोकं एका सरळ रेषेमध्ये. मनाला चित्ताला शांत करून योग साधना वर्गाला आपण सुरुवात करणार आहोत. संपूर्ण पाठीचा कणा, मान व डोकं एका सरळ रेषेमध्ये ठेवा व सावकाश डोळे बंद करा. डोळे बंद करून संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे घ्या. आपलं शरीर नाकाद्वारे हळूच श्वास आतमध्ये घेत आहे. शरीरातील श्वास नाकाद्वारे बाहेर सोडत आहे हे अनुभव करा. आपलं शरीर हळूच नाकाद्वारे शरीरामध्ये श्वास घेत आहे. शरीरातील श्वास नाकाद्वारे बाहेर जात आहे हे अनुभव करा. स्वतःच्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर संपूर्ण चित्त मन एकाग्र करा. श्वासाला अनुभव करण्याचा प्रयत्न करा. कल्पना करा, श्वास आतमध्ये येताना ऊर्जा, उमंग, उत्साह घेऊन शरीरामध्ये प्रवेश करत आहे. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर व मनातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी, आळस, थकवा घेऊन बाहेर जात आहे. श्वास आतमध्ये येताना एक सकारात्मक ऊर्जा शरीर व मनामध्ये प्रवेश करत आहे अशी कल्पना करा. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर व मनातील आळस, मरगळ, निगेटिव्हिटी बाहेर जात आहे अशी कल्पना करा. श्वासावर लक्ष केंद्रित, श्वासाशी एकरूप व्हा. श्वास आतमध्ये येताना अनुभव करा, पोट, छाती प्रसरण पावत आहे. श्वास निघून जाताना पुन्हा छाती, पोट मूळ जागी जात आहे, आकुंचन पावत आहे. श्वास आतमध्ये येताना अनुभव करा, शरीर प्रसरण पावत आहे. श्वास निघून जाताना अनुभव करा, शरीर आकुंचन पावत आहे, मूळ जागी जात आहे. आता आपण दीर्घ श्वसन अभ्यासाचा सराव करूयात. श्वास घेताना पोट भरून श्वास घ्या. पोट भरल्यानंतर अजून श्वास आतमध्ये ओढा. छाती भरून श्वास घ्या. छाती भरल्यानंतर अजून श्वास आतमध्ये ओढा. खांद्यांमध्ये श्वास भरा. क्लॅव्हिक्युलर ब्रीथिंग. श्वास निघून जाताना खांदे सैल, मग छाती व सगळ्यात शेवटी पोट रिकामं करा. संपूर्ण श्वास पोटातून बाहेर जाऊ द्या. पोट आतमध्ये जाऊ द्या. योगिक श्वसन. श्वास आतमध्ये येताना पोट भरून श्वास घ्या. ॲब्डॉमिनल ब्रीदिंग. पोट भरल्यानंतर अजून श्वास आतमध्ये ओढा. छाती भरून श्वास घ्या. चेस्ट ब्रीदिंग किंवा थोरॅसिक ब्रीदिंग. छाती भरल्यानंतर अजून श्वास आतमध्ये ओढा. खांद्यांमध्ये श्वास भरा. क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग. श्वास निघून जाताना खांदे सैल, मग छाती व सगळ्यात शेवटी पोट रिकामं करा.
श्वास येताना पोट भरून श्वास घ्या, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग. पोट भरल्यानंतर अजून श्वास आतमध्ये ओढा, छातीमध्ये श्वास भरा, चेस्ट किंवा थोरॅसिक ब्रीदिंग. छाती भरल्यानंतर अजून श्वास आतमध्ये ओढा, खांद्यांमध्ये श्वास भरा, शोल्डर किंवा क्लॅव्हिक्युलार ब्रीदिंग. श्वास निघून जाताना खांदे सैल, मग छाती व सगळ्यात शेवटी पोट रिकाम करा. योगिक श्वसन अभ्यास सुरू ठेवा. योगिक श्वसन करण्यामुळं संपूर्ण फुफ्फुसाचा प्रत्येक भाग, प्रत्येक कोपरा यामुळं जागा होतो. शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीमध्ये वेगाने वाढ होते. शरीरातील विषद्रव्य कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी या श्वसन प्रकाराची मदत होते. तसंच योगिक श्वसन करण्यामुळं आपलं मन, चित्त शांत होतं, एकाग्र होतं, स्थिर होतं. संपूर्ण शरीर व मनातील, चित्तातील एकाग्रता, शांतता, स्थिरता अनुभव करा. आता लक्ष श्वासावरील काढून घ्या व भ्रूमध्य केंद्रामध्ये लक्ष एकाग्र करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये, ज्या ठिकाणी आपण टिळक लावतो, महिला टिकली किंवा कुंकू लावतात, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये भ्रूमध्य केंद्र. या ठिकाणी एका प्रकाशमान तेजस्वी ज्योतीची कल्पना करा. ही प्रकाशमान तेजस्वी ज्योत म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या चैतन्य शक्तीचं, प्राणशक्तीचं प्रतीक होय. बंद डोळ्यांसमोर ही प्रतिकात्मक ज्योत आठवण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष ज्योतीवर केंद्रित करा. या ज्योतीकडे एकटक पाहत 3 वेळेस ओंकार आपण म्हणणार आहोत व त्यानंतर गुरुवंदना करणार आहोत. ओंकार म्हणण्यासाठी एक साथ दीर्घ श्वास घ्या. आ गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरिओम. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. तयार झालेल्या उष्णतेने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. यस. हरिओम. गुड मॉर्निंग. नमस्कार. मी योग साधक मनोज सर व माझ्यासोबत आहेत योग साधक पूजा मॅडम. आम्ही दोघंही तुमचं आजच्या या 30 दिवसीय फॅटलॉक्स योग साधना वर्ग ऑक्टोबर मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन मला द्यायचं आहे. हा जो वर्ग आहे हा पारंपरिक ट्रॅडिशनल योग साधना वर्ग आहे. आता मार्केटमध्ये ज्या योगाच्या वेगवेगळ्या सुधारित आवृत्त्या निघाल्या आहेत, हॉट योगा, पॉवर योगा, ओके, असं काही नाही. हा ट्रॅडिशनल योग वर्ग आहे आणि हा योग जीवन पद्धतीवरती आधारित आहे. आपण जो फॅट लॉस साठी जॉईन केला आहे याच्यामध्ये हा वर्ग
आसनं 25% फॅट लॉससाठी मदत करतात आणि 75% जीवन पद्धती फॅट लॉससाठी मदत करते. 4-5 दिवस आसनांचा वर्ग चुकला तरी चालेल, पण जीवन पद्धतीमध्ये गडबड होता कामा नये. आणि ही जी जीवन पद्धती म्हणजे नक्की काय आहे हे आज आपण रात्री 9 वाजता ओरिएंटेशन सेशन मध्ये आपण बघणार आहोत. आजचं हे जे सेशन आहे पूर्ण हे प्रॅक्टिकलचं सेशन आहे. याच्यामध्ये आपण आसनांची प्रॅक्टिस घेणार आहोत. सूर्यनमस्कार आज आपण व्यवस्थित शिकणार आहोत. माझा अल्प परिचय करून द्यायचा झाला, मी प्राध्यापक मनोज टापरे गेल्या 15 वर्षापासून योग साधनामध्ये अध्ययन करत आहे व अध्यापन करत आहे. प्लस मी कॉलेजमध्ये केमिकल सायन्स हा विषय गेल्या 15 वर्षापासून शिकवतो. मी स्वतः सर्टिफाईड योग शिक्षक आहे. BR स्कूल ऑफ योगा मधून माझं शिक्षण पूर्ण झालं आहे 15 वर्षापूर्वी. त्यानंतर मी सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे. प्रीनेटल पोस्ट नॅटल गर्भसंस्कार ओके योग तज्ज्ञ तो सुद्धा मी कोर्स पूर्ण केला आहे. तसंच भारत सरकार आयुष मिनिस्ट्री यांच्याकडून सुद्धा मी सर्टिफाईड योग शिक्षक आहे. माझ्यासोबत आहेत पूजा मॅडम, त्या सुद्धा सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. योग विद्या गुरुकुल नाशिक या ठिकाणी त्यांनी डिप्लोमा इन योग एज्युकेशन पूर्ण केले आहे. त्या फेस योगा एक्सपर्ट सुद्धा आहेत. तर आम्ही दोघंही तुमच्या सोबत डेली सकाळच्या साधनेमध्ये असणार आहोत. ठीक. तर आपण हा झाला अल्प परिचय. आज रात्री ओके 9 वाजता ओरिएंटेशन सेशन आहे. ओरिएंटेशन सेशन म्हणजे काय, हे थेरी सेशन आहे. या 30 दिवसीय खटला साधना वर्गाचं नियोजन, स्वरूप आणि आपल्याला नक्की काय काय करणं आवश्यक आहे, शरीरामध्ये फॅट्स कशामुळे तयार होतात, फॅट्स कमी करण्यासाठी नक्की जीवन पद्धतीमध्ये बदल काय काय करणं आवश्यक आहे, उत्तम आरोग्य कोणत्या घटकांवरती सवयींवरती अवलंबून असतं, त्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता वर्गाला सुरुवात करूयात. आपण सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करूयात. सुरुवातीला तर बराच वेळ तुम्ही कोणत्याही आसनामध्ये बसला असाल तर पाय पुढे सरळ करा. पायावरचा ताण काढून घ्या. दोन्ही पाय पुढे सरळ करा. पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. गुडघे सरळ करा. दोन्ही गुडघे अल्टरनेट शेक करा. मांड्या गुडघे पायांच्या पोटऱ्यांवरचा ताण निघून जाऊ द्या. येस. पायामध्ये अंतर घ्या 2 फुटांचं. पाय आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला स्विंग करा. खुब्यापासून पायांच्या बोटापर्यंतचा भाग ढिला करा. व्हेरी नाईस. चला पुन्हा मांडी घालून बसा किंवा वज्रासनामध्ये बसा. आता आपण सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करणार आहोत. मायक्रो एक्झरसाइजेस. सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय, जॉईंट्सला मोकळी करणारी असणं. आता शरीरामध्ये बघा जॉईंट्स म्हणजे सांधे, भरपूर सांधे आहेत. मनगटाचा सांधा आपल्याला माहितीये, कोपराचा सांधा, खांद्याचा सांधा माहितीये. प्लस हे छोटे मायक्रो जॉईंट आहेत शरीरामधले, हातामधले. ओके, फॉर एक्झाम्पल एका बोटामध्ये 3 जॉईंट्स आहेत, 5 बोटामध्ये 15 जॉईंट्स आहेत. ही जॉईंट्स मोकळी करणारी आसनं करणं खूप आवश्यक आहे. त्याला आपण सूक्ष्म व्यायाम असं म्हणतो. आणि हे सूक्ष्म व्यायाम दररोज करण्यामुळे काय होतं, शरीरातलं रक्ताभिसरण वाढतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ज्यांचे सांधे दुखतात, अर्थरायटिसचा ज्यांना त्रास आहे, हा त्रास पूर्णतः एका महिन्याच्या प्रॅक्टिस मधून निघून जातो. ओके, चला सुरुवात करूयात. अंगुली नमन यापासून करूयात. तुम्हाला याचा रिझल्ट 2 मिनिटांमध्ये जाणवेल. सुरुवात करणार आहोत. समजून घ्या. हात दोन्ही कोपरात सरळ करा. हातांच्या बोटांची टोकं बोटांच्या मुळापाशी टेकवायची आहेत या पद्धतीने. ओके, हातांच्या मुठ्ठी बांधायच्या नाहीयेत. बोटांची टोकं बोटांच्या मुळापाशी टेकवायची आहेत. व्यवस्थित समजून घ्या. श्वास घेत हातांची बोटं एकमेकांपासून दूर न्यायची आहेत. प्रसरण पावायचे, एकमेकांपासून दूर न्या. श्वास सोडत हातांच्या बोटांची टोकं बोटांच्या मुळापाशी आणा. ओके, व्हेरी नाईस. असे आपण 50 काउंट करणार आहोत. चेहऱ्यावरती स्माइल. ओके, येस. हातांची बोट एकमेकांपासून दूर न्या. काउंटिंग सोबत आपण करूयात. चला, 3, 4, 5, 6, 7, 8, चेहऱ्यावर स्माइल. 9, 10, आपण स्वतःहून इथं आलोय. 11, कोणी आणलं नाही आपल्याला. 12, त्यामुळे चेहऱ्यावर स्माइल, आनंद ओके असला पाहिजे. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 50 वेळेस करणार आहोत. 21, 22, हात जाणवतील. 23, जांभळ्या द्यायच्या नाहीयेत. 24, झोपेकडे लक्ष द्यायचं आहे. 25, 26, मयुरीताई. 27, करा. 28, चेहऱ्यावर स्माइल, दुखू द्या हात. 29, 30, 31, 32, 33, चेहऱ्यावर स्माइल. 34, 35,
36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यावर टेकवा. आता हातांची आपल्याला जाणीव झाली असेल. ओके. योगाने काही होत नाही. बघा अजून 2च मिनिटं झालेत. ओके. हे जे हाताचे सूक्ष्म व्यायाम केले ह्याने काय झालं, संपूर्ण जॉईंट्स, हाताचे सर्व स्नायू, एंटायर मसल ग्रुप याच्यामध्ये स्ट्रेच होतात. ओके. हे जॉईंट्स मोकळे होतात. हातामधलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हातांमधली जी ताकद आहे, काम करण्याची ताकद आपली वाढते. ओके. दीर्घ श्वास घ्या. हातांवर आलेला ताण श्वासासोबत निघून जाऊ द्या. रिलॅक्स. हातांचा दुसरा सूक्ष्म व्यायाम करणार आहोत आपण, मणिबंध नमन. ओके. चला दोन्ही हात पुढे सरळ करा. या पद्धतीने श्वास घेत हातांची बोटं वर उचला, पंजावर उचला, श्वास सोडत खाली डाऊन. कोपर बेंड करायचे नाहीयेत, कोपर सरळ. श्वास घेत वर, इनहेल अप, श्वास सोडत खाली डाऊन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. काउंटिंग के साथ 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1 आणि 2. ओके. हात खाली घेऊ नका. मणिबंध चक्र करणार आहोत. अंगठे आतमध्ये, हाताच्या मुठ्ठी बांधा. मणिबंध म्हणजे मनगटाचा सांधा. ओके. दोन्ही हातांमध्ये 1 फुटाचं अंतर. दोन्ही मुठ्ठी जवळ घ्या. श्वास घेत मुठ्ठी वर, श्वास सोडत बाजूने खाली. गोलाकार फिरवा मुठ्ठींना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तळहात आकाशाच्या दिशेला. कंदचक्र करणार आहोत आपण. हात कोपरामध्ये फोल्ड करा. दोन्ही हातांची चंचू बनवा आणि खांदे पकडा आणि कोपर जवळ घ्या. संपूर्ण पाठीचा कणा सरळ. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत कृपया चालू ठेवा. श्वास घेत वर, बी सिन्सिअर, लव्ह युअर बॉडी. श्वास सोडत बाजूने खाली. गोलाकार फिरवायचे आहेत. कोपर वर. श्वास घेत डोक्याच्या वर जाऊ द्या, जाऊ द्या वर, जाऊ द्या वर. श्वास सोडत बाजूने खाली. स्कंद चक्र केल्यामुळं संपूर्ण छाती, छातीचा पिंजरा, फुफ्फुस ताणली जातात. श्वसन संस्था आपली चांगली होते. श्वास घेत वर, श्वास सोडत बाजूने खाली. 5. मोठं वर्तुळ काढा. समोर बघा, खाली बघू नका. 6. मोठं वर्तुळ. 7. आपले कोपर पेन आहेत, त्या पेनाने मोठं वर्तुळ काढा. 8, 9, 10. ओके. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर किंवा मांड्यांवर टेकवा. सूक्ष्म व्यायाम केल्यामुळं शरीर हलकं होतं. शरीरातील रक्ताभिसरण मध्ये वाढ होते. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना दोन्ही हात खांद्यांपासून बोटापर्यंत ढिले सोडा. रिलॅक्स. येस. सावकाश डोळे उघडा. यानंतर आपण मानेचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. 4 मानेचे सूक्ष्म व्यायाम आहेत. ग्रीवा संचलन. ग्रीवा म्हणजे मान, संचलन म्हणजे हालचाली. पहिली जी हालचाल आहे फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग, हे कोणी करायचे नाहीये. ज्यांची मान दुखते, मानेतील मणक्यांमध्ये गॅप पडलेत, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस ज्यांना आहे, त्यांनी फॉरवर्ड बेंडिंग करायचे नाहीये. ओके. ह्या प्रिकॉशन सुद्धा तुम्हाला सांगण्यात येतील, म्हणून शक्यतो व्हिडिओ चालू ठेवा. ओके. व्हिडिओ चालू ठेवलं की आपला अटेन्शन स्पॅन वाढतो आणि व्हिडिओ बंद असलं की आपल्यातला मल्टीटास्किंग, ओके, माणूस जागा होतो. त्यामुळे एका वेळी माणसाने एकच काम व्यवस्थित केलं तर त्याचे रिझल्ट 100% येतात आणि खूप छान रिझल्ट येतात. तर फॉरवर्ड बेंडिंग ज्यांची मान दुखते त्यांनी करायचं नाही. बाकी सर्वजण फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग आपण करणार आहोत. हे करत असताना आपला संपूर्ण गळा, गळ्याच्या सर्व नसा आणि ज्यांची डबल चीन असते
ही डबल चीन सुद्धा यामुळं कमी होते. ज्यांना थायरॉइडचा त्रास असेल तो थायरॉइडचा त्रास सुद्धा या मानेच्या व्यायामामुळं कमी होतो. हायपोथायरॉइडिझम असेल तर ते बॅलन्सिंग व्हायला, हायपर असेल ते सुद्धा बॅलन्सिंग व्हायला यामुळं मदत होते. हे करताना पाठीचा कणा सरळ ठेवा, हात कमरेच्या मागे न्या, एका हाताचं मनगट दुसऱ्या हाताने पकडा. ओके, खांदे किंचित मागे घ्या, छाती थोडीशी पुढे, संपूर्ण पाठीचा कणा सरळ. ग्रीवा संचलन भाग 1. श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान पुढे आणा, हनुवटी छातीला टेकवा. श्वास घेत हळूच डोकं वर उचला, जाऊ दे शरीराच्या मागे. हनुवटीवर उचला, उचला हनुवटीवर, गळ्याला घशाला जाणीवपूर्वक ताण द्या. उचला वर, व्हेरी नाईस. श्वास सोडत खाली, डाऊन. हनुवटी छातीला टेकवा, श्वास घेत वर, उचला डोकं वर, हनुवटीवर उचला, जाणीवपूर्वक हनुवटीवर उचला. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुद्धा कमी होतात, गळ्याखालच्या सुरकुत्या कमी होतात. श्वास सोडत खाली, गळ्यावरील चरबी कमी होते. श्वास घेत वर, इनहेल अप, उचला हनुवटीवर, पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वास सोडत खाली, डाऊन. श्वास घेत वर, इनहेल अप, व्हेरी नाईस. श्वास सोडत खाली, डाऊन. मयुरीताई, पाठीचा कणा सरळ. श्वास घेत वर, 1.25 राऊंड. श्वास सोडत खाली, डाऊन. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, इनहेल अप, श्वास सोडत खाली, डाऊन. रिलॅक्स. सेंटर पोझिशन. 7 राऊंड. आता आपण साइड वाईज बेंडिंग करणार आहोत. ग्रीवा संचलन भाग 2. डावीकडं सेंटर, उजवीकडं सेंटर, या पद्धतीने करणार आहोत. पाठीचा कणा सरळ ठेवा. सागर सर लवकर जॉईन करत चला. ओके, पाठीचा कणा सरळ. श्वास सोडत सावकाश मान डावीकडे जाऊ द्या. ओके, श्वास घेत सेंटर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत सेंटर. ओके, शरीर हलवायचं नाही, शरीर असं बेंड नाही करायचं, काहींचं असं चाललंय. ओके, फक्त मानेची हालचाल करायची आहे. पाठीचा कणा सरळ. ओके, हात सरळ, पाठी खांदे मागे. श्वास सोडत डावीकडे, 1. श्वास घ्या सेंटर, श्वास सोडा 3. उजवीकडे बेंड, श्वास घेत सेंटर 4. काउंटिंग के साथ 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. लास्ट राऊंड. 1, 2, 3 आणि 4. व्हेरी नाईस. एक श्वास घेऊन सोडा. ग्रीवा संचलन भाग 3. डोळे उघडे ठेवा, डोळ्यांनाही यामध्ये व्यायाम होतो. नेक ट्विस्टिंग करणार आहोत, मानेला आपण पीळ देणार आहोत. श्वास सोडत सावकाश मानेला डावीकडे पिळा. पहा, दोन्ही डोळ्यांची बुबुळं डावीकडे खेचा. डाव्या डोळ्याच्या अँगल मधून जास्तीत जास्त मागे पहा. श्वास घेत सेंटर, श्वास सोडत उजवीकडे मानेला पिळा. शरीर पिळू नका, फक्त मान पिळा. उजव्या डोळ्याच्या अँगल मधून जास्तीत जास्त मागे पहा. दोन्ही डोळ्यांनाही उत्तम व्यायाम होतो, डोळ्यांचं आरोग्य यामुळे सुधारतं. श्वास घेत सेंटर, श्वास सोडा डावीकडे, फुल ट्विस्ट. श्वास घेत सेंटर, श्वास सोडा 4, 3. श्वास घेत सेंटर 4. काउंटिंग के साथ. श्वास सोडा 1, श्वास घ्या 2, सोडा 3, श्वास घ्या 4. 1, 2, 3, 4. लास्ट राऊंड. 1, 2, 3 आणि 4. रिलॅक्स. आता ग्रीवा संचलन भाग 4 आपण करणार आहोत. कम्प्लीट नेक रोटेशन. हे कोणी करायचं नाहीये, ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असेल, मानेतील मणक्यांमध्ये गॅप पडले असतील, त्यांनी कृपया हे करू नका. तुम्ही काय करा, हाफ साइड बॅक रोटेशन करा. म्हणजे कसं, मान डावीकडे न्यायची आहे, डावीकडून उजवीकडून, पाठीमागून उजवीकडे स्टॉप, उजवीकडून डावीकडे, या पद्धतीने हाफ बॅक साइड रोटेशन. बाकी आपण सगळेजण काय करणार आहोत, नेक रोटेशन करणार आहोत. पण कसं करणार आहोत समजून घ्या. पाठीचा कणा सरळ, श्वास सोडत मान खाली आणायचे आहे. श्वास घेत सावकाश डावीकडून उजवीकडे, उजवीकडून खाली, आणि इथे स्टॉप. इथून पुन्हा उजवीकडून मागे,
आणि डाव्या खांद्यावरून पुढे. ओके, या पद्धतीने आपण करणार आहोत. कम्प्लीट नेक रोटेशन करायचं नाही. ओके, लक्षात ठेवा. पाठीचा काना सरळ. चला एक साथ करूया. हळूच मान खाली आणा, छातीला टेकवा. श्वास घेत सावकाश डावीकडून मागे, उजवीकडून पुढे. स्टॉप. उजवीकडून सावकाश श्वास घेत मागे, डावीकडून पुढे. स्टॉप. हा झाला एक राऊंड. दुसरा राऊंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. इथे थांबा. पुन्हा श्वास घेत उजवीकडून मागे, डावीकडून पुढे. तिसरा राऊंड. श्वास घेत डावीकडून मागे, स्टॉप. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत पुढे. 3. स्वतःचे अजून 2 राऊंड स्वतः प्रॅक्टिस करून घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. येस. झाल्यानंतर रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स करा. झाल्यावर मांड्यांवर किंवा गुडघ्यांवर टेकवा. डोळे बंद करा. लक्ष मानेमध्ये घ्या. मानेमध्ये निर्माण झालेली ऊब, उष्णता अनुभव करा. सूक्ष्म व्यायाम करण्यामुळं संपूर्ण मानेतील स्नायू हलके झाले आहेत हे अनुभव करा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. चला पायाचे सूक्ष्म व्यायाम आपण करणार आहोत. हळूच पाय सरळ करा. दोन्ही पाय पुढे सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. सूक्ष्म व्यायाम केले की संपूर्ण झोप निघून जाते. शरीर हलकं होतं. शरीरातील ऊर्जेमध्ये वाढ होते. दोन्ही पाय पुढे सरळ. आता हात कमरेच्या मागे या पद्धतीने टेकवा. थोड्याच्या पाठीला सपोर्ट द्या. जसे आपण हाताचे सूक्ष्म व्यायाम केले तसेच पायाचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. सुरुवात पदांगुली नमन यापासून करणार आहोत. टोज बेंडिंग. ओके, श्वास सोडत पायांची बोटं खाली दाबा. बेंड युअर टोज. श्वास घेत पायांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. एक्सपांड युअर टोज. श्वास सोडा. पायांची बोटं खाली दाबा. 1. श्वास घेत पायांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. 2. ओके, चला काउंटिंग के साथ. 1, 2, 1, 2. श्वास सोडा. 1. श्वास घ्या. 2. श्वासासोबत प्रॅक्टिस. 1, 2, 1, 2, 1 आणि 2. व्हेरी नाईस. दोन्ही पाय जवळ घ्या. गोल्फ नमन करणार आहोत. गोल्फ म्हणजे गोट्याचा सांधा. ओके, ही सगळी संस्कृत नावं आहेत. श्वास घेत पायांची बोटं पुढे न्या. फॉरवर्ड स्ट्रेच. पूर्ण पंजा पुढे न्या. श्वास घेत पायाचा पंजा छातीकडे आणा. गुडघे खाली दाबा. पंजा छातीकडे खेचा व किंचित टाचा वर उचलल्या जातील एवढ्या पायाच्या पंजाला ताण द्या. तरच पायांच्या पोटऱ्या, गुडघ्या पाठीमागचा भाग, ओके, मांड्याचे स्नायू ताणले जाणार आहेत. श्वास घेत पुढे फॉरवर्ड स्ट्रेच न्या पायाचा पंजा पुढे. श्वास घेत मागे पायाचा पंजा आणा छातीकडे. किंचित टाचा वर उचलू द्या. गुडघे खाली दाबू द्या. दाबा खाली. येस. चेहऱ्यावरती स्माईल. श्वास घेत पुढे. 1. श्वास सोडत मागे. 2. एक्झेल. इनहेल. एक्झेल. इनहेल. एक्झेल. इनहेल. एक्झेल अँड इनहेल. पायामध्ये 2 फुटांचं अंतर घ्या. सर्व सूचना व्यवस्थित ऐका. क्लिअर सूचना आहेत. पायामध्ये 2 फुटांचं अंतर घ्या. ओके, आता गोट्याच्या सांध्याला गोलाकार फिरवायचा आहे. सर्वजण हा व्यायाम करू शकता. पिरियड्स मध्ये महिला सर्व सूक्ष्म व्यायाम करू शकतात. महिलांसाठी सूचना. ओके, दोन्ही पायांची बोटं एकमेकांच्या जवळ घ्या. श्वास घेत पायाचा पंजा पुढे. श्वास सोडत बाजूने मागे. अँकल जॉईंट रोटेशन. गोट्याच्या सांध्याला गोलाकार फिरवणं. 1. श्वास घेत पुढे. श्वास सोडत बाजूने मागे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हीच क्रियाविरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा.
यानंतर आपण अर्ध तिथली आसन करणार आहोत. सर्वजण हे आसन करू शकता. पिरियड्स मध्ये सुद्धा महिला हे आसन करू शकता. डावा पाय फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या खुब्याजवळ किंवा शिवणीजवळ ठेवायची आहे. ओके, डाव्या पायाची टाच. श्वास सोडत डावा गुडघा जमिनीकडे जाऊ द्या. श्वास घेत डावा गुडघा वर उचला. होल्डिंग आपण करणार आहोत. उजवा हात खाली, डावा हात वर. ओके, या पद्धतीने डावा गुडघा छातीच्या जवळ आणा. दोन्ही हातांनी घट्ट कडकडून मिठी मारा. आपण जसे आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारतो तसा आपला आवडता गुडघा आहे. खेचा छातीकडं, खेचा. आता कंबर सरळ करा, पाठीचा कणा सरळ करा, मान सरळ, डोकं सरळ. डोळे बंद करा. ज्या ठिकाणी ताण जाणवत आहे त्या ठिकाणी मनाने पोचा. संपूर्ण डावी कंबर, डावा खुबा, डावा नितंब, डाव्या पायाची मांडी, मांडीचे संपूर्ण स्नायू, नितंबाचे संपूर्ण स्नायू इथं जाणवणारा ताण अनुभव करा. जी लोक बैठे काम करतात, कम्प्युटरवरती काम करतात, संपूर्ण मांडी, कंबर, नितंबाचे स्नायू ताणले जातात. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम लाभदायी आसन आहे. कंबरदुखीचा त्रास असेल त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायी आसन आहे. सायटिकाचा त्रास, कंबरदुखीचा त्रास हे कमरेचे स्नायू आखडल्यामुळं हा त्रास बऱ्यापैकी होतो. तर हे स्नायू, आखडलेले स्नायू हे साधं आसन मोकळं करायला मदत करतं. पाठीचा कणा सरळ सरळ. अजून 5 सेकंद. 5, 4, 3, 2, 1, 0. पिरियड्स मध्ये सुद्धा महिला अर्ध तिथली आसन करू शकतात. श्वास सोडत डावा पाय खाली घ्या. डावा पाय सरळ करा. सेम क्रिया उजव्या पायाने. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या खुब्याजवळ घ्या. संपूर्ण पाठीचा कणा सरळ. श्वास सोडत उजवा गुडघा जमिनीकडे जाऊ द्या. मग श्वास घेत हळूच उजवा गुडघा छातीकडे आणा. डावा हात खाली, उजवा हात वर. दोन्ही हातांनी उजव्या गुडघ्याला घट्ट कडकडून मिठी मारा. मारा अजून. अजून खेचा छातीकडं. खेचा खेचा खेचा. येस. कपाळावरच्या आठ्या निघून जाऊ द्या. रिलीज करा. चेहऱ्यावरती स्माईल. कंबर सरळ करा. पाठीचा कणा सरळ. डोकं मान पाठ सरळ. डोळे बंद. संपूर्ण लक्ष उजवा खुबा, नितंब, मांडी, मांडीच्या स्नायूंमध्ये घ्या. इथं जाणवणारा ताण अनुभव करा. फुल स्ट्रेच. अजून थोडीशी घट्ट मिठी मारा. थोडीशी, अजून थोडीशी. होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. रिलॅक्स. सावकाश पाय खाली घ्या. सावकाश पाय सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. चला, पुढील आसन आपण करणार आहोत तितली आसन. खुब्याचा सांधा, हिप जॉईंट मोकळं करणारं आसन. ओके, आता ज्यांना महिलांसाठी पिरियड्स मध्ये हे पूर्ण तिथले आसन करायचं नाहीये, ज्यांना पाईल्सचा त्रास असेल, ओके, मूळव्याधचा त्रास असेल, पाईल्स, फिशर किंवा फिस्टुला, त्यांनी पूर्ण तिथले आसन करायचं नाहीये. त्यापूर्वीची प्रारंभिक स्थिती आहे ही आहे भद्रासन. ओके, दोन्ही हातांची बोटे इंटरलॉक करायची आहे. पायाचा पंजा पकडायचा आहे व कंबर पाठ सरळ करायची आहे या पद्धतीने. ठीक, तर हे आसन कोणी करायचं आहे? या आसनामध्ये हे आसन एक 10 ते 15 सेकंद होल्ड करायचं आहे. पिरियड्स मध्ये ज्यांना पाईल्स, फिशर, फिस्टुलाचा त्रास असेल त्यांनी या स्थितीमध्ये फक्त थांबायचं आहे. ओके, बाकी सर्वांनी श्वास घेत दोन्ही गुडघे वर उचला. श्वास सोडत सावकाश दोन्ही गुडघे खाली जाऊ द्या. जाऊ द्या. टेकवा जमिनीला. टेकू द्या. टेकू द्या. व्हेरी नाईस. श्वास घेत वर. इनहेल अप. श्वास सोडत खाली. डाऊन डाऊन डाऊन. श्वास घेत वर. इनहेल अप. श्वास सोडत खाली. डाऊन. ओके, आता कंबर सरळ करा. छाती पुढे घ्या आणि 50 फ्री मुवमेंट्स करायचे आहेत. 50 फ्री मुवमेंट्स. पूर्ण तिथले आसन करण्यामुळे काय होतं? खुब्याचा सांधा पूर्ण मोकळा होतो. कमरेमधील रक्तपुरवठा सुरळीत होतो. आखडलेली कंबर मोकळी होते. कंबरदुखी कमी होते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आपली प्रजनन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगली होते. महिलांसाठी, पुरुषांसाठी लाभदायी आसन आहे. इनफर्टिलिटी मॅनेजमेंट मधलं हे एक छान आसन आहे. या आसनामुळं मोठं आतडं ताणलं जातं. यामुळे पोट साफ व्हायला सुद्धा मदत होते. आखडलेली कंबर, कमरेचे स्नायू मोकळे होतात. पाठदुखी, कंबरदुखी या आसनामुळं कमी व्हायला मदत होते. तसंच या आसनाचा डायरेक्ट लाभ सूर्यनमस्कार करताना अश्वसंचलन मध्ये जो खुब्यावरती ताण येतो, हिप जॉईंट स्ट्रेच होतो, तो ताण या आसनामुळे निघून जायला मदत होते. ओके, हे आसन करताना प्रिकॉशन काय आहे? आपला पाठीचा कणा व कंबर कायम आपली सरळ राहिली पाहिजे. येस, व्हेरी नाईस. चलो, दोन्ही गुडघे जवळ घ्या. दोन्ही पाय पुढे सरळ करा.
दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. येस. संपूर्ण सूक्ष्म व्यायाम पूर्ण झालेले आहेत. ओके. दरवेळेस एवढे सूक्ष्म व्यायाम असणार आहेत का? मांडी घालून बसा. तर दररोज नाही. एक रोटेशन मध्ये सूक्ष्म व्यायाम घेतले जातात. एक 5 ते 7 मिनिटं त्यांचा अभ्यास असतो. नंतर आपण आसनांच्या प्रॅक्टिसकडे जातो. आता मला सांगा, आपण फक्त सूक्ष्म व्यायामचं प्रॅक्टिस केली आहे. एवढं करून संपूर्ण शरीर जागं होतं, शरीर हलकं होतं, शरीरातील ऊर्जा वाढते. वाढले का? बदल जाणवत आहेत तुम्हाला? येस. एकदम शरीर मोकळं होतं, कंबरपाठ मोकळी होऊन जाते. तर सूक्ष्म व्यायाम, कोणताही व्यायाम तुम्ही करण्यापूर्वी, इव्हन वॉकिंगला जाण्यापूर्वी, रनिंगला जाण्यापूर्वी सांधे मोकळे करूनच आपण केलं तर आपल्याला त्याचे जास्त आपल्याला लाभ होतात. ठीक आहे. चला, आता दुसरी आसनं आपण करणार आहोत. पाठीवर झोपून करायची आसनं करणार आहोत. पोटाची चरबी, नितंब, मांड्या कमी करणारी आसनं आपल्याला करायची आहेत. करायचे ना? करायचे का? ओके, जांभळ्या देऊ नका. ओके, चला सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. सावकाश. एक कोपर खाली टेकवा, दुसरं कोपर खाली टेकवा. सूचनांचं पालन करा. सर्व सूचना एकदम क्लिअर आहेत, सोपे आहेत. फक्त पालन करा. पाठीवर झोपा. दोन्ही हात कमरेच्या जवळ घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या. पहिलं आसन आपण करणार आहोत पाद संचलन. ओके. हे आसन पिरियड्स मध्ये महिलांनी कृपया करू नका. पिरियडचे दिवस संपल्यानंतर तुम्ही आसन करू शकता. आज फक्त बघून घ्या. दोन्ही पाय जवळ. आता डावा पाय वर उचला. गुडघ्यात दुमडून छातीकडे आणा. येस. एका पायाने आपण सायकल चालवणार आहोत. एक पाद संचलन. ओके. श्वास घे. डावा पाय सरळ करा. टाच. ओके. जमिनीपर्यंत जाऊ द्या. तिथून सरळ पाय वर उचला. 90 डिग्री पर्यंत वर आणा. श्वास सोडत गुडघ्यात दुमडून छातीकडे आणा. एक. मोठ्यात मोठं वर्तुळ काढायचं आहे. श्वास घेत पाय वर उचला. श्वास सोडत गुडघ्यात दुमडून छातीकडे. दोन. टाच जमिनीपर्यंत जाऊ द्या. ओके. तीन. मोठं वर्तुळ काढा. चार. चला. पाच. मोठं वर्तुळ. सहा. श्वास घेत पाय सरळ करून वर उचला. श्वास सोडत गुडघ्यात दुमडून छातीकडे. सात. प्रियंका ताई. आठ. नऊ. 10. 11. 20 राऊंड करणार आहोत. 12. मोठं वर्तुळ. 13. मैथिलीताई उचला पायवर. 14. व्हिडिओ बंद असणारे आदर्श विद्यार्थी आहात का? 15. चेहऱ्यावरती स्माईल. 16. 17. थोडंच राहिलंय. 18. थकू नका. 19. हार मानू नका. 20. व्हेरी नाईस. चला उलट्या दिशेने अँटी क्लॉकवाईज. 1. 2. 3. संदेशजी करा, नुसतं बघून काही होणार नाही. 4. 5. मोठं वर्तुळ. 6. चेहऱ्यावरती स्माईल. आपलाच पाय आहे, दुसऱ्याचा नाहीये. 7. मोठं वर्तुळ. 8. 9. 10. 11. कपाळावर जाठा काढा. 12. योगा से होगा. 13. 14. 15. व्हेरी नाईस. 16. चेहऱ्यावर स्माईल. 17. 18. शीतलताई काय झालं? 19. एक्सरसाइज सुरू ठेवा. 20. डावा पाय खाली टेकवा. आहा, किती बरं वाटतंय. चला उजवा पाय वर उचला. गुडघ्यात दुमडून छातीकडे. श्वास घेत पाय सरळ करा. टाच जमिनीपर्यंत जाऊ द्या. तिथून वर 90 डिग्री पर्यंत वर उचला. मग गुडघ्यात दुमडून छातीकडे. श्वास सोडत छातीकडे. 1. मोठं वर्तुळ. 2. 3. 4. मोठं वर्तुळ काढा. 5. 6. थोडस स्पीड वाढवा. 7. पाय गुडघ्यात कंपल्सरी सरळ. 8. 20 राऊंड. 9. तुम्ही हे करू शकता. 10. 11. 12. 13. 14. 15. डॉक्टर मेघनाताई करा. 16. पायाला पकडू नका. 17. आपलाच पाय आहे. 18.
एकोणीस आणि 20 अँटी क्लॉकवाईज. चला, एक थकने का नहीं, दोन रुकने का नहीं, तीन वजनदार पाय आहे असू द्या, चार, पाच मोठं वर्तुळ, सहा, सात अश्विनीताई पाय पकडायचा नाही, आठ, नऊ व्हेरी नाईस, दहा, अकरा, बारा आणि ताई छान करतायत तुम्ही, तेरा, चौदा पाय सरळ करा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस आणि 20. रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, 1.5 ते 2 फुटाचं अंतर. पायाचे पंजे बाजूला डिले सोडा. हात कमरेपासून साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतरावर ठेवा. तळहात आकाशाच्या दिशेने. आपण साधा पादसंचलनचा अभ्यास केला आहे, एक पाद संचलन. यामुळे संपूर्ण मांड्या, दोन्ही खुबे, पायांच्या पोटऱ्या, गुडघे, ओटीपोटाचा भाग, नितंबाचा भाग ताणला गेला आहे याकडे लक्ष घ्या. कल्पना करा, येणारा श्वास दोन्ही खुबे, मांड्या, गुडघ्यांपर्यंत जात आहे. निघून जाणारा श्वास या ठिकाणी निर्माण झालेला ताण बाहेर घेऊन जात आहे. श्वास येताना ओटीपोट, खुबे, मांड्यांपर्यंत श्वास जाऊ द्या. या ठिकाणी निर्माण झालेला ताण श्वासासोबत बाहेर जाऊ द्या. दीर्घ श्वसन सुरू ठेवा. पादसंचलनचा अभ्यास केल्यामुळं संपूर्ण मांड्या, नितंब, खुबे, कंबर ताणली जाते. यामुळं नितंब, मांड्यावरील चरबी कमी होते. संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ताणली जाते. आपली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली होते. इनफर्टिलिटी मॅनेजमेंट मधलं हे छान आसन आहे. ओटीपोटावरील चरबी कमी होते. खास करून महिलांमध्ये डिलिव्हरी नंतर वाढलेलं गर्भाशय, युटेरस मूळ जागी जायला या आसनाची खूप खूप मदत होते. शेवटचा दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर ढिलं करा, सैल करा. रिलॅक्स. चला, आता हळूच पोटावर झोपायचं आहे. आता आपण पोटावरील एक आसन करणार आहोत. आसनाचं नाव आहे सर्पासन. ओके, एकदा बघून घ्या कसं करायचं आसन. सुरुवातीला पोटावर झोपायचं आहे. कपाळ जमिनीवर टेकवायचं आहे. चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवा. कपाळ जमिनीवर टेकवायचं आहे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला टेकवायचे आहेत. तळहात बघा, तळहात माझे आकाशाच्या दिशेने आहेत. या पद्धतीने कपाळ जमिनीवरती आहे. या ठिकाणी सर्पासन, ज्या पद्धतीने साप आपलं डोकं, मान, पाठ वर उचलतो, त्याच पद्धतीने आपल्याला पाठीच्या स्नायूंच्या साह्याने डोकं, मान, पाठ वर उचलायचे आहे. श्वास घेत आणि श्वास सोडत खाली यायचा आहे. बघून घ्या एकदा मी कसं करतोय. श्वास घेत डोकं, मान, छाती जास्तीत जास्त वर उचलायची आहे. हनवटी वर उचलायची आहे. श्वास सोडत खाली यायचं आहे. पुन्हा एकदा बघा. श्वास घेत पाठीच्या स्नायूंचा उपयोग करा. तळहात माझे आकाशाच्या दिशेने आहे. तळहातांचा सपोर्ट नाही. श्वास घेत वर, हनवटी वर उचला, आकाशाकडे बघा. श्वास सोडत सावकाश खाली, या पद्धतीने. ओके, नंतर गाल खाली टेकवायचा आहे व थोडी विश्रांती आपण घेणार आहोत. ओके, रेडी? चला, सर्वांनी पोटावर झोपा. कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही तळहात आकाशाच्या दिशेने. कपाळ जमिनीवर टेकवा. व्हेरी नाईस. दोन्ही तळहात कमरेच्या बाजूला टेकवा. तळहात आकाशाच्या दिशेने. सूचना समजावून घ्या. श्वास घेत डोकं, मान, छाती जास्तीत जास्त वर उचलायचे आहे पाठीच्या स्नायूंचा उपयोग करून. चला, एक साथ श्वास घेत डोकं, मान, पाठ वर उचला. उचला हनवटी वर आणि आकाशाकडे बघा. बघा समोर, जास्तीत जास्त वर बघा. संपूर्ण कंबर, पाठीचा कणा, मानेपर्यंत रग लागत आहे हे अनुभव करा. श्वास सोडत सावकाश खाली. दुसरा राऊंड. श्वास घेत वर, इनहेल अप, यावरती यावरती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. समोर बघा, आकाशाकडे बघा, उचला वर, संपूर्ण मान सुद्धा ताणली जाते. श्वास सोडत खाली.
साधं आसन आहे पण संपूर्ण पाठीला रग लागते, कमरेला रग रग लागते. तिसरा राऊंड आपण करणार आहोत. श्वास घेत वर, इनहेल अप. उचला डोकं मान छातीवर, अजून थोडस वर उचला रोहिणी ताई, हनुवटीवर उचला, वर बघा आकाशाकडे. बघा कमरेपर्यंत ताण जाणवतोय, कंबर दुखीसाठी उत्तम आसन. श्वास सोडत खाली. चौथा राऊंड. श्वास घेत वर, इनहेल आप, डोकं मान छातीवर, उचला वर उचला, आणि त्या ताई अजून वर उचला, खांदे वर वर बघा. श्वास सोडत खाली. पोटावरील चरबी कमी करणारं आसन. पाचवा राऊंड आपण करणार आहोत शेवटचा. चलो. श्वास घेत वर, इनहेल अप. अश्विनी ताई पाटील का करत नाही तुम्ही? उचला हनवटीवर उचला. सुशांतजी हनवटीवर उचला, उचला खांदेवर उचला. श्वास सोडत खाली, द्या थोडासा ताण. सावकाश खाली या. एक गाल खाली टेकवा. ओके. दोन्ही हातांचे कोपर थोडेसे फोल्ड करा. रिलॅक्स. संपूर्ण कंबर, पाठ, पाठीचा कणा, छाती, पोटावर आलेला ताण दीर्घ श्वास घेऊन निघून जाऊ द्या. पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण कंबर, खुबे, मांड्या ढिल्या होऊ द्या, सैल होऊ द्या. पहिले 3-4 दिवस सगळी सगळी आसनं सावकाश असणार आहेत. श्वासावर लक्ष ठेवा. जाणाऱ्या श्वासासोबत पाठ, कंबर ढिली करा. त्यामुळे वर्ग चुकवू नका. हळूहळू फॅट लॉस साठी जो स्पीड आवश्यक आहे तो हळूहळू स्पीड आपण घेणार आहोत 3-4 दिवसापासून. तोपर्यंत आपली पाठ, कंबर, कमरेचे स्नायू, पाठीचे स्नायू, सर्व सांधे ह्या 3-4 दिवसामध्ये मोकळे होतील. आज एवढा जरी व्यायाम केला तरी छान मस्त अंग दुखतं. अंग दुखलं म्हणून उद्या वर्गाला दांडी मारायची नाहीये. ओके. वर्गाला उपस्थित राहायचं आहे. आपल्या आरोग्यासाठी आपण कमिटेड आहोत. मान डाव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूला करून घ्या. दुसरा गाल खाली टेकवा. मानेवरील ताण निघून जाऊ द्या. दीर्घ श्वास घ्या. जाणाऱ्या श्वासासोबत पाठ, पाठीचा कणा, कंबर ढिली करा. प्रत्येक निघून जाणाऱ्या श्वासासोबत पाठ, कंबर, छाती, पोट ढिली होत आहे, हलकी होत आहे हे अनुभव करा. रिलॅक्स. उद्या आपण हिप मोबिलिटी वरती जास्त फोकस करणार आहोत. उद्याचं सेशन सुद्धा खूप मस्त असणार आहे. चला अनुभव करा. कंबर पाठ डिली झाली आहे. येस. कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही तळा छातीच्या बाजूला टेकवा व सावकाश उठून बसा. चला आता आपण स्टँडिंग स्ट्रेचिंग करणार आहोत. येस. सावकाश उठून उभे राहा. व्हेरी नाईस. घरातील दारं खिडक्या उघडी ठेवा. चला पाय शेक करा. पायावरचा ताण निघून जाऊ द्या. आता मला सांगा, फीडबॅक द्या. आपण सर्पासन केलं, आता जे आसन केलं होतं पोटावर झोपून सर्पासन केलं, पाठीवर ताण जाणवला का तुम्हाला? कंबर पाठ ताणली गेली का? रग लागली का पूर्ण पाठीला? येस. पोटावर छातीवर ताण जाणवला का? येस. हात वर करून सांगा मला. येस. आणि ज्यावेळेस आपण हनुवटी मी तुम्हाला वर करा म्हणत होतो त्यावेळेस संपूर्ण गळ्याचे स्नायू, या नसा, थायरॉइड ग्रंथी पूर्ण ताणली जाते. हा मानेवरती तुम्हाला ताण जाणवला का? येस. मग आसन करताना आपण आसनं जर अवेअरनेस सोबत केली तर त्याचे लाभ आपल्याला जास्त होतात. आणि व्हिडिओ बंद ठेवला तर अवेअरनेस राहत नाही. म्हणून व्हिडिओ चालू ठेवणं आवश्यक आहे. आणि आपलं शरीर मोठं असू द्या, बारीक असू द्या, कसंही असू द्या, आपल्या शरीरावरती आपण प्रेम करायलाच पाहिजे. आय लव्ह माय बॉडी, आय लव्ह माय सेल्फ. ओके. तर त्यामुळे लाजायचं नाही स्क्रीनवर यायला. चला पहिलं आसन आपण करणार आहोत ताडासन. ओके. महिला सर्व आसनं हे करू शकतात. पिरियड्स मध्ये सुद्धा ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन ही 3 आसनं तुम्ही करू शकतात. ओके. चला. जुने साधक स्वतःचे 10 राऊंड पूर्ण करून घ्या. नवीन साधक फक्त बघा. हातांची बोटे इंटरलॉक करा. बघत बघत करा. ओके. तळहात बाहेरच्या दिशेला आणि हात डोक्यावरती ठेवा. नजर समोर स्थिर करा. श्वास घेत संपूर्ण शरीर वर उचला. दोन्ही हात सरळ करा. येस. कोपर सरळ, दंड सरळ. शरीराचा भार पूर्ण पायाच्या पंजावर. श्वास सोडत खाली. डाऊन. जुने साधक स्वतःचे 10 राऊंड पूर्ण करा. श्वास घेत वर, इनहेल, फुल बॉडी स्ट्रेच. नजर समोर स्थिर ठेवा.
श्वास सोडत खाली, डाऊन. 3 श्वास घेत वर, उचला शरीर वर, उचला वर, उचला वर. बघा, पूर्ण हात वरती सरळ असले पाहिजेत, कोपर सरळ असलं पाहिजे. श्वास सोडत खाली, डाऊन. 4 श्वास घेत वर, इनहेल अप, फुल बॉडी स्ट्रेच. श्वास सोडत खाली, थकणे का नाही. 6 इनहेल, स्ट्रेच, 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 स्ट्रेच. एक्झेल, डाऊन. शेवटचा राऊंड करणार आहोत. 7 इनहेल, उचला शरीर वर, उचला वर, उचला वर. श्वास सोडत खाली. दोन्ही हात बाजूने खाली आणा. दोन्ही दंड छाती, पोट, पाठीचा कणा इत्यादीवर आलेला ताण अनुभव करा. एक दीर्घ श्वास घ्या. पाठ कंबर मोकळी करा, सैल करा. ओके. ठीक आहे मेरी ताई, नेटवर्क प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम नाही. येस, नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्या केसमध्ये व्हिडिओ बंद ठेवला तरी चालेल. ओके. तिर्यक ताडासन आपण करणार आहोत. ओके. साईड बेली. ओके. पोटावरची चरबी, छाती, खांद्यावरची चरबी कमी करणार हे आसन आहे. नवीन साधक जुने साधक 10 राऊंड पूर्ण करून घ्या. नवीन साधक बघा एकदा. ओके. एकदा बघा, व्यवस्थित बघा. दोन्ही हातांची बोटं इंटरलॉक, तळ हात बाहेरच्या दिशेला आणि हात डोक्यावर न्यायचे आहेत. एकदा बघून घ्या व्यवस्थित, ह्याच्यामध्ये खूप चुका होतात. दंड कानाला चिकटलेले, कोपर सरळ असले पाहिजेत. श्वास भरून घ्यायचा आहे व लॅटरल बेंडिंग, डायगोनल बेंडिंग आपण करणार आहोत. फॉरवर्ड बेंडिंग करायचं नाही या स्थितीमध्ये. बघून घ्या. लॅटरल बेंडिंग करताना या पद्धतीने आपण फार फार इथपर्यंत जातो. आणि हे करत असताना पूर्ण पोट, छाती, खांदे, दंडाचे स्नायू यामध्ये ताणले जातात. श्वास घेत आपल्याला सेंटरला यायचं आहे. श्वास सोडत पुन्हा लॅटरल एका प्लेन मध्ये. ओके. आपल्याला उजवीकडे आपण येणार आहोत. या ठिकाणी उजवं पोट, छाती, खांदा, दंडाचे स्नायू यामध्ये आपले ताणले जातात. दंडावरील, पोटावरील चरबी आपली कमी होते. हे आहे करेक्ट पोझिशन. रॉंग पोझिशन तुम्हाला सांगतो, रॉंग स्ट्रेचिंग. खूप साधक काय करतात, पुढे बघत असं या पद्धतीने खाली येतात. तुमचे हात पार जमिनीपर्यंत जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. हे करताना ताण पोटावर न येता कमरेवरती ताण येतो, इकडे ताण येतो, मागे ताण येतो. ठीक आहे. आपल्याला पोटावरती ताण आणायचं आहे. पोट हे टायर कमी करायचे आहेत. बरोबर ना. येस. म्हणून करेक्ट पोझिशन करणं आवश्यक आहे. त्यासाठी व्हिडिओ चालू ठेवणं आवश्यक आहे, आपल्याच भल्यासाठी आहे. चला, हातांची बोटं इंटरलॉक, तळहात बाहेरच्या दिशेला, हात डोक्यावरती, दंड कानाला चिकटलेले, कोपर सरळ. श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश एका सरळ रेषेमध्ये डावीकडे बेंड व्हा. उजव्या पोटावर आलेला ताण अनुभव करा. श्वास घेत सेंटर. श्वास सोडत सावकाश डावीकडे, उजवीकडे. श्वास घेत सेंटर. 4 श्वास सोडत डावीकडे. 1 श्वास घेत सेंटर. 2 श्वास सोडा. 3 उजवीकडे. श्वास घेत सेंटर. 4 अभ्यास सुरू ठेवा. श्वास सोडा. 1 डावीकडे. श्वास घेत सेंटर. सोडा. 3 उजवीकडे. श्वास घेत सेंटर. 4 खूप छान करतात सगळेजण. 1 डावीकडे. श्वास घेत सेंटर. सोडा. 3 उजवीकडे. श्वास घेत सेंटर. 4 ओके. 2 राउंड. 1 फंटॅस्टिक. कोपर सरळ ठेवा अनिकेतजी. 2 उमाताई, कोपर सरळ, दंड कानाला चिकटलेले. 3 4 अजून 1 राऊंड. सेल्फ प्रॅक्टिस करून घ्या. शिल्पाताई, हात कोपरात सरळ, दंड कानाला चिकटलेले. हात कोपरात सरळ, दंड कानाला चिकटलेले. व्हेरी नाईस. दोन्ही हात बाजूने खाली आणा. पाय जवळ घ्या. दोन्ही पाय शेक करा. पायावरचा ताण निघून जाऊ द्या. खूप छान, छान पद्धतीने करतायत सर्वजण. फक्त काही लोकांचे कोपर असे बेंड होतात खाली आल्यावरती. जर तुम्ही कोपर असे बेंड ठेवले, ओके, तर तुमचा ताण पोटावरती येत नाही. ज्यावेळेस तुम्ही कोपर सरळ करतात तर हा ताण पोटावर, छातीवरचा ताण वाढतो तुमचा. ओके. हात चेक करा. पायावरचा ताण निघून जाऊ द्या. पुढील आसन करणार आहोत कटी चक्रासन, स्पायनल ट्विस्ट. पुन्हा पायामध्ये 2.5 ते 3 फुटांचं अंतर घ्यायचं आहे. पाठीच्या कण्याला कपडे पिळल्याप्रमाणे आपण पिळणार आहोत. ओके. हात बाजूला ओपन. कमरेपासून वरचा भाग पिळायचा आहे. श्वास सोडत कमरेपासून वरचा भाग डावीकडे ट्विस्ट करा. श्वास घेत सेंटर. श्वास सोडत उजवीकडे ट्विस्ट. श्वास घेत सेंटर. श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट.
सेंटर, उजवीकडे ट्विस्ट, सेंटर. आता हळूहळू स्पीड वाढवा, वाढवा स्पीड. स्पीड वाढवले की पाठीतून कडकड असा आवाज येईल. कडकड आवाज आला तर घाबरू नका. पाठीचे मणके मोकळे होतात, कंबर मोकळी होते व सूर्यनमस्कार करण्यासाठी आपला स्पायनल कॉर्ड पूर्णतः तयार होतो. येस. झाल्यानंतर रिलॅक्स, दोन्ही पाय जवळ घ्या. येस. आता आपण गुडघ्यांचा आपण व्यायाम करणार आहोत. ओके, साधा व्यायाम आहे. ठीक. जाणू शक्ती विकासक असं त्याचं नाव आहे. जाणू म्हणजे गुडघा, शक्ती विकासक म्हणजे गुडघ्यातील ताकद वाढवणारा हा साधा व्यायाम आहे. ओके, कसा करायचा आहे बघून घ्या. सुरुवातीला उजव्या पायावर उभं राहायचं आहे, डाव्या पायावरचा भार काढायचा आहे आणि डावा पाय मागे या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि पुढे इथपर्यंत आणायचा आहे. ओके, अशा या पद्धतीने. ओके, सिंपल शेकिंग आपण करणार आहोत. ओके, 5 वेळेस. ठीक. संपूर्ण गुडघा, गुडघ्याचा जॉईंट, नी जॉईंट यामुळं मोकळा होतो. येस. चला, नजर समोर स्थिर ठेवा. डावा पाय किंचित असं मागे फोल्ड करा आणि पुढे सरळ या पद्धतीने करायचं. पुढे अशी लात नाही मारायची. ओके, काही जण असं करतात, असं करायचं नाही. सिंपल इथेच बघा, माझा पाय पुढे जात नाहीये, मग हा गुडघ्यावरती ताण बसतो. 5 वेळेस. 1, 2, 3, 4, 5. यानंतर उजवा पाय. चला, जाणूशक्ती विकासक. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. उद्या आपण कटिशक्ती विकासक घेऊयात, कमरेतली ताकद वाढवणारी आसनं. ओके, आता आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास करणार आहोत. सूर्यनमस्कार करण्यापूर्वीच्या सूचना, आवश्यक सूचना आहेत. सूर्यनमस्कार, पहिली सूचना, नेहमी स्वच्छ मोकळ्या हवेशीर जागी सूर्यनमस्कार करा. मोकळी जागा असेल उत्तम, जागा नसेल मोकळी तर घरातील दारं खिडक्या कृपया उघडी ठेवा. सूचना क्रमांक 2. ओके, जे हार्ट पेशंट आहेत, बीपीची गोळी चालू आहे, त्यांनी हृदयाची गती वाढणार नाही याची काळजी घ्या. हृदयाची गती वाढली, जास्त घाम यायला लागला, प्रॅक्टिस तिथं स्टॉप करा. ठीक आहे. तिसरी सूचना, शरीरात सूर्यनमस्कार करताना कुठेही डिस्कम्फर्ट निर्माण झाला, बरं वाटलं नाही, अनएझीनेस वाटलं, सूर्यनमस्कार स्टॉप करा, पाठीवरती शवासनामध्ये झोपा. चौथी सूचना, महिलांसाठी पिरियड्स मध्ये सूर्यनमस्कार करायचे नाहीत. ओके, पहिले 4 ते 5 दिवस. आलं लक्षामध्ये? चालेल. चला, आपण बघत बघत, करत करत सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. 12 स्टेपचा हा सूर्यनमस्कार आहे. बिहार स्कूल ऑफ योगा यांनी हा विकसित आणि प्रोपगेट केलेला सूर्यनमस्कार आहे. श्वासासोबत आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. 12 स्टेप्स आहे. एका राऊंड मध्ये 2 हाफ सायकल असतात. लेफ्ट हाफ सायकल जी डाव्या पायाने केली जाते, राईट हाफ सायकल उजव्या पायाने केली जाते. हळूहळू प्रॅक्टिस करताना 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ही गोष्ट समजून जाईल. चला, एक प्रणामासन मध्ये या. 12 स्टेप्सचा सूर्यनमस्कार. दोन्ही तळहात हृदयासमोर, या पद्धतीने हृदयासमोर. एक प्रणामासन. ओम सूर्याय नमः. 2 हस्त उत्थानासन, दोन्ही हात सरळ करा. श्वास घेत हात डोक्याच्या वर आणा. मग हळूच शरीर मागं बेंड करा. हस्त उत्थानासन. 3, सेंटर पोझिशनला या. आता ज्यांची पाठ कंबर दुखते त्यांनी या पोझिशन मधून डायरेक्टली 2 पायावर बसायचं आहे. ओके, या पद्धतीने बसायचं आहे. ज्यांची पाठ कंबर दुखते त्यांच्यासाठी. बाकीच्यांच्यासाठी व्हेरिएशन. ओके, पादहस्तासन आपण करणार आहोत. पुढे बघत, पुढे बघत कमरेतून या पद्धतीने वाकायचं आहे. पुढे बघत, पुढे बघत कमरेतून खाली वाकायचं आहे. दोन्ही गुडघे सरळ करा. येस. नितंबापासून पायांच्या टाचेपर्यंत जाणवणारा ताण अनुभव करा. 4 अश्वसंचलन. डावा पाय मागे घ्यायचा आहे. जाऊ द्या मागे, जाऊ द्या मागे. जुने साधक स्वतःची प्रॅक्टिस पूर्ण करा. हळूच डावा गुडघा खाली टेकवा. कंबर पुढे ढकला, हनवटी वर उचला. ढकला कंबर पुढं, हनवटी वर उचला. ज्या ठिकाणी ताण बसला त्या ठिकाणी लक्ष द्या. संपूर्ण डावा खुबा, डाव्या पायाची मांडी, मांडीचं हाड, नितंब, उजवा खुबा, नितंब, मांडी ताणलं गेलं आहे याकडे लक्ष घ्या. तिथली आसन आपण केलं ते यासाठी केलं, तिथली आसन करताना खुब्याचा सांधा मोकळा होतो. ओके, 5 पर्वतासन. उजवा पाय मागे जाऊ द्या आणि शरीर मागे ढकला. गुडघे सरळ, टाचा खाली टेकवा. जर टाचा टेकत नसतील तर थोडेसे पाय पुढे घ्या. येस, व्हेरी नाईस. 6 अष्टांग नमस्कार. ओके, सर्वांनी अगोदर गुडघे खाली टेकवा.
यासाठी योगाची मॅट असणं आवश्यक आहे. गुडघे खाली टेकवा. आता दोन्ही हातांचे कोपर खाली टेकवा. आता सूचना समजावून घ्या. दोन्ही तळ हातामध्ये आपली छाती नेऊन टेकवायची आहे. छाती टेकवताना कोपर उचलले जातात. चला एक साथ आपली छाती दोन्ही तळ हातांच्या मध्ये नेऊन टेकवा. अष्टांग नमस्कार. शरीराची 8 अंग, 2 तळपाय, गुडघे, 2 तळहात, छाती व हनवटी एकूण 8 अंग जमिनीवर टेकली आहेत, म्हणून अष्टांग नमस्कार असं नाव आहे. 7 भुजंगासन. पायाचा उभा पंजा जमिनीवर पसरून घ्या. पुढे सरकत घसरत भुजंगासन मध्ये या. कोब्रा पोज. या आसनामध्ये कोपर थोडेसे दुमडलेले ठेवा. कोपर सरळ करू नका. मीनाक्षी ताई, कोपर सरळ करू नका. हनवटी वर उचला. आकाशाकडे बघा. हळूच गुडघ्यावर येऊन पर्वतासन. येस. ढकला शरीर माग. ढकला माग. एकवाटाचा खाली पर्वतासन. 9 अश्वसंचलन. उजवा पाय पुढे, दोन्ही तळ हातामध्ये आणा. आणा पुढे. आणा आणा. थोडस ताण द्या. येस. कंबर पुढे ढकला. हनवटी वर उचला. डाव्या खुब्याला कमरेला ताण द्या. यामुळे संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर बऱ्या होतात. नितंबावरची मांड्यावरची चरबी कमी होते. कमरेचे आखडलेले स्नायू मोकळे होतात. श्वास सोडा. पर्वतासन. ज्यांची पाठ कंबर दुखते त्यांनी 2 पायावर बसायचं आहे. गुडघे सरळ ठेवा. श्वास घ्या. 11 हस्त उत्थानासन. अगोदर सेंटर पोझिशनला या. त्यानंतर हळूच शरीर मागे बेंड करा. श्वास सोडा. 12 प्रणाम आसन. आता आपण लेफ्ट हाफ सायकल पूर्ण केली डाव्या पायाने. आता आपण राईट हाफ सायकल करणार आहोत. चला एक साथ करणार आहोत. श्वास घ्या. 2 हस्त उत्थानासन. हात सरळ. मग डोक्याच्या वर घ्या. हळूच शरीर मागे बेंड करा. श्वास सोडा. 3 पुढे बघत कमरेतून खाली वाका. पाठ कंबर दुखते त्यांनी खाली बसायचं आहे डायरेक्टली. त्यांचं व्हेरिएशन तुम्ही लक्षात ठेवा. पाठ कंबर दुखणाऱ्यांनी गुडघे सरळ. उजवा पाय मागे घ्या. या मागे. हळूच गुडघा खाली टेकवा. कंबर पुढे ढकला. हनवटीवर उचला. अश्व संचलन. अश्व म्हणजे घोडा. घोड्यावर बसल्याची स्थिती. हनवटीवर उचला. आकाशाकडे बघा. उजवा खुबा नितंब मांडीवर आलेला ताण अनुभव करा. श्वास सोडा. 5 पर्वतासन. डावा पाय मागे जाऊ द्या. जाऊ द्या मागे. टेकवा टाचा खाली. गुडघे सरळ. येस. पर्वतासन. टेकवा टाचा खाली. संपूर्ण नितंबापासून टाचेपर्यंतचा भाग ताणला जातोय. कमरेपासून मानेपर्यंतचा भाग यामध्ये ताणला जातोय. 6 अष्टांग नमस्कार एक साथ करणार आहोत. चला गुडघे खाली टेकवा. दोन्ही कोपर खाली टेकवा. गुडघे खाली. मग कोपर. आता दोन्ही तळ हातामध्ये आपण छाती टेकवणार आहोत. छाती टेकवताना कोपर उचलले जातात. उचला. ये छाती दोन्ही तळहातांमध्ये टेकवा. हनवटी पुढे टेकवा. अष्टांग नमस्कार. भुजंगासन. पायाचा पंजा जमिनीवर पसरून घ्या. पुढे सरकत घसरत भुजंगासन मध्ये या. कोब्रा पोज. हनवटी वर उचला. उचला वर. आकाशाकडे बघा. कोपर सरळ करू नका. श्वास सोडा. हळूच गुडघ्यावर या. गुडघ्यावर येऊन पर्वतासन. जाऊ द्या शरीर माग. जाऊ द्या माग. जाऊ द्या माग. डावा पाय पुढे घ्या. अश्वसंचलन. 9 टेकवा. सावकाश गुडघा खाली. दोन्ही तळहातामध्ये पाय आणा. नवीन साधक. ओके. या पद्धतीने कंबर पुढे ढकला. हनवटीवर उचला. अश्वसंचलन. श्वास सोडा. 10 पादहस्तासन. पाठ कंबर दुखते त्यांनी 2 पायावरच बसायचं आहे. श्वास घ्या. 11 हस्त उत्थानासन. सोडा. 12 प्रणाम आसन. रिलॅक्स. दोन्ही हात खाली. सूर्यनमस्काराचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. एका राऊंड मध्ये 2 हाफ सायकल असतात. लेफ्ट हाफ सायकल जी आपण डाव्या पायाने करतो. राईट हाफ सायकल आपण उजव्या पायाने आपण करतो. जुने साधक तुमची प्रॅक्टिस सुरू ठेवा. ठीक आहे. चला आता आपण दुसरा राऊंड आपण करणार आहोत. ठीक. यावेळेस मी तुम्हाला सर्वांना ऑब्झर्व करणार आहे. कोणाचं करेक्शन असेल तर मी तुम्हाला करेक्शन मी तुम्हाला लाईव्ह सांगेल. पूजा मॅडम इकडे या. ओके. चला. एक प्रणामासन.
व्हिडिओ व्यवस्थित असतील तर ऑब्झर्वेशन व्यवस्थित होईल. श्वास घ्या, 2 हस्त उत्थानासन. दोन्ही हात समोर सरळ करा. येस, थोडस मागे झुका सदानंदजी. श्वास सोडा, 3 पुढे बघत कमरेतून खाली वाका. गुडघे सरळ, गुडघे सरळ. येस, डॉक्टर मेघना गुडघे सरळ करा. नेहाताई गुडघे सरळ करा. येस, डावा पाय मागे. श्वास घ्या, 4 जाऊ द्या पाय मागे. जास्तीत जास्त पाय मागे जाऊ द्या. गुडघा खाली टेकवा. आता कंबर पुढे ढकला. हनवटीवर उचला. येस, बघा आकाशाकडे बघा, डोळे बंद करू नका. श्वास सोडा, 5 पर्वतासन. जाऊ द्या शरीर माग. टाचा खाली टेकवा. टेकवा टाचा खाली. निशान सर, टाचा खाली टेकवा. गुडघे सरळ करा. करा गुडघे सरळ. येस, 6 अष्टांग नमस्कार. गुडघे टेकवा खाली. मग कोपर टेकवा. सिक्वेन्स फॉलो करा. गुडघे मग कोपर. आता तळहातामध्ये छाती टेकवा. व्हेरी नाही, छाती टेकवताना कोपर उचलले जातात. कोपर शरीराला चिकटलेले. निकिताताई कोपर बाहेर काढू नका, शरीराला चिकटलेले. व्हेरी नाईस, खूप छान करतात सर्वजण, खूप छान. ओके, 7 भुजंगासन. पायाचा पंजा पहिल्यांदा जमिनीवर पसरून घ्या. पुढे सरकत घसरत भुजंगासन मध्ये या. कोपर थोडेसे दुमडलेले. मनीषाताई कोपर सरळ करू नका. येस, व्हेरी नाईस, खूप छान केले सर्वांनी. येस, ऐश्वर्याताई चेहऱ्यावर स्माईल. ताणायचं नाही चेहरा. ओके, चला श्वास सोडा हळूच. गुडघ्यावर येऊन पर्वतासन मध्ये. सुमितजी छान करताय तुम्ही, व्हेरी नाईस. उजवा पाय पुढे आणा. अश्वसंचलन. श्वास घेत पुढे आणा. तळहातामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करा. स्वरूपाताई थोडासा पाय पुढे घेण्याचा प्रयत्न करा. फंटॅस्टिक. 10 पादहस्तासन. पाय पुढे घ्या. गुडघे सरळ. हात ढिले सोडा. येस, उमाताई हात पुढे करा. ओके, 11 श्वास घेत वर. 12 प्रणामासन. लेफ्ट हाफ सायकल पूर्ण. चला राईट हाफ सायकल. थकायचं नाही. थिंक पॉझिटिव्ह. चेहऱ्यावर स्माईल. श्वास घ्या, 2 हस्त उत्थानासन. जाऊ द्या मागे, जाऊ द्या मागे. श्वास सोडा. पुढे बघत कमरेतून खाली वाका. गुडघे सरळ, गुडघे सरळ. करा गुडघे सरळ. उजवा पाय मागे घ्या. 4 अश्वसंचलन. जाऊ द्या मागे, अजून मागे जाऊ द्या. आता कंबर पुढे ढकला. ढकला कंबर पुढं. हनवटीवर उचला. सूर्यनमस्कार व्यवस्थित शिकून घ्या आज उद्या. ढकला पुढे. श्वास सोडा. पर्वतासन. एकवटाचा खाली. 6 अष्टांग नमस्कार. गुडघे दोन्ही कोपर. मग तळहातामध्ये छाती टेकवा. छाती टेकवताना कोपर किंचित उचलले जातील. कोपर शरीराला चिकटलेले. श्वास घ्या, 7 भुजंगासन. पायाचा पंजा जमिनीवर पसरून घ्या. ज्यांनी पायाचे पंजे उभे केलेत त्यांनी जमिनीवर पसरून घ्या. पंजा उभा राहिला की कमरेवरती ताण येतो. पंजा जमिनीवर पसरवला की अख्ख्या पाठीवरती ताण येतो, लक्षात घ्या. चला श्वास सोडा हळूच. गुडघ्यावर येऊन पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. श्वास घ्या, 9 श्वास सोडा, 10 श्वास घ्या, 11 हस्त उत्थानासन. सोडा, 12 प्रणामासन. ओके, व्हेरी नाईस. दोन्ही हात खाली. 2 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत. वाढलेली श्वासाची गती कमी होऊ द्या. अजून एक आपण राऊंड करणार आहोत. ओके, जुने साधक स्वतःचे राऊंड पूर्ण करून घ्या. निशिगंधाताई करत नाहीये तुम्ही, काही प्रॉब्लेम आहे का? ओके, करून बघा. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, इफ देर इज इश्यू इट्स ओके. तिसरा राऊंड आपण करणार आहोत. चला एक साथ. श्वास घ्या, 1 प्रणामासन. श्वास सोडा, 2 हस्त उत्थानासन. श्वास घेत दोन्ही हात पुढे सरळ करा. मग हळूच शरीर मागं बेंड करा. जाऊ द्या मागे. येस, श्वास सोडत पुढे बघत कमरेतून खाली वाका. गुडघे सरळ. पादहस्तासन. डावा पाय मागे.
श्वास घ्या 4, कंबर पुढे ढकला, हनवटी वर उचला. श्वास सोडा 5, पर्वतासन. श्वास बाहेर रोका 6, अष्टांग नमस्कार. गुडघे टेकवा, मग कोपर, मग तळहातामध्ये छाती. श्वास घ्या 7, भुजंगासन. पायाचा पंजा जमिनीवर पसरलेला, अश्विनी ठोंबरेताई उभा राहतोय पंजा. श्वास सोडा, हळूच गुडघ्यावर येऊन पर्वतासन. उजवा पाय पुढे. श्वास घ्या 9, कंबर पुढे ढकला, हनवटी वर उचला. श्वास सोडा 10. श्वास घ्या 11, सोडा 12, प्रणामासन. राईट हाफ सायकल. श्वास घ्या 2, सोडा 3, पुढे बघत कमरेतून खाली वाका. उजवा मागे घ्या 4, अश्वसंचलन. कंबर पुढे ढकला, हनवटी वर उचला. व्हेरी नाईस. श्वास सोडा 5, पर्वतासन. बाहेर रोका 6, गुडघे कोपर छाती. श्वास घ्या 7, भुजंगासन. सोडा 8, पर्वतासन. डावा पाय पुढे. श्वास घ्या 9, सोडा 10. श्वास घ्या 11, सोडा 12. रिलॅक्स. तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे, म्हणजे 6 सूर्यनमस्कार पूर्ण झालेले आहेत. ओके, नवीन साधक इथे थांबायचं असेल तर इथे तुम्ही थांबू शकता. ओके, शरीरात एनर्जी असेल तर पुढचे 3 राऊंड तुम्ही करू शकता. आज आपण 6 राऊंड आपण पूर्ण करणार आहोत. 1 ते 2 वेळेस दीर्घ श्वास घेऊन सोडा. चला, पुढचे 3 राऊंड आपण नॉनस्टॉप आपण करणार आहोत. ठीक, रेडी? चला, 1, प्रणामासन. श्वास घ्या 2, सोडा 3, पुढे बघत कमरेतून खाली, गुडघे सरळ, डावा मागे. श्वास घ्या 4, कंबर पुढं, हनवटीवर. श्वास सोडा 5, बाहेर रोका 6, गुडघे कोपर छाती. श्वास घ्या 7, भुजंगासन. पायाचा पंजा जमिनीवर पसरलेला. सोडा, हळूच गुडघ्यावर येऊन पर्वतासन. उजवा पुढे. श्वास घ्या 9, ढकला कंबर पुढं, हनवटीवर. श्वास सोडा 10, गुडघे सरळ. श्वास घ्या 11, सोडा 12. राईट हाफ सायकल. श्वास घ्या 2, सोडा 3, उजवा. श्वास घ्या 4, सोडा 5, बाहेर रोका 6. श्वास घ्या 7, पायाचा पंजा जमिनीवर पसरलेला, कोपर थोडेसे दुमडलेले. सोडा 8, डावा पुढं. श्वास घ्या 9, सोडा 10. श्वास घ्या 11, सोडा 12. फंटास्टिक. ओके, चला 5वा राऊंड. श्वास घ्या 2, सोडा 3, डावा. श्वास घ्या 4, सोडा 5, बाहेर रोका 6. पूर्ण श्वास घ्या 7, सोडा 8. उजवा पुढे घ्या 9, सोडा 10. घ्या 11, सोडा 12. राईट हाफ सायकल. श्वास घ्या 2, सोडा 3, उजवा मागे घ्या 4, सोडा 5, बाहेर रोका 6. पूर्ण श्वास घ्या 7, सोडा 8. श्वास घ्या 9, डावा पुढे. सोडा 10, घ्या 11, सोडा 12. व्हेरी नाईस. शेवटचा राऊंड सेल्फ प्रॅक्टिस करून घ्या. जे शिकवलंय ते आठवण्याचा प्रयत्न करा. सेल्फ प्रॅक्टिस करून घ्या. व्हेरी नाईस. अनिताताई, मोहनजी, अप्रतिम. हर्षदाताई, मांडी घालून बसलात, थकायचं नाहीये. ओके, हळूहळू स्टॅमिना वाढणार आहे. ठीक आहे. येस.
या वर्गात जुने साधक असे 25 राऊंड घातल्यावरती घाम यायला चालू होतो, तोपर्यंत घाम येत नाही. प्रॅक्टिसने या गोष्टी हळूहळू आपल्याला जमतात. खूप लोकांचे प्रश्न असतील, सर डावं उजवं काय कळत नाहीये. हळूहळू प्रॅक्टिसने समजून जाईल. ओके. डाव्या पायाने सूर्यनमस्कार केल्यामुळं इडा नाडी बॅलन्स होते, उजव्या पायाने सूर्यनमस्कार केल्यामुळं सूर्यनाडी बॅलन्स होते. हा बॅलन्सिंग सूर्यनमस्कार आहे. हळूहळू अनुभव तुम्हाला याचे येत जातील. ओके. शवासन केल्याशिवाय कृपया वर्ग सोडू नका. झाल्यानंतर रिलॅक्स. दोन्ही हात डिले सोडा, दोन्ही पाय डिले सोडा, रिलॅक्स. चला, यानंतर आपण 5 मिनिटांचं शवासन करणार आहोत. ज्यांना तहान लागली असेल एखादा घोट पाणी पिऊन घ्या. घाम आला असेल टॉवेली नॅपकिननी घाम पुसून घ्या. ठीक. एवढा जरी व्यायाम केला तरी छान अंग दुखणार आहे. अंग दुखल्यामुळं उद्या वर्गाला दांडी मारायची नाहीये. ठीक आहे. चला खाली बसा. 5 मिनिटांचं शवासन. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये शेक करा. पोटापर्यंतचा भाग ढिला करा. हळूच एक कोपर खाली टेकवा, मग दुसरं कोपर. सावकाश पाठीचा कणा खाली टेकवा. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही पायांचे पंजे बाजूला डिले सोडा. तळहात आकाशाच्या दिशेने. हात कमरेपासून साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतरावर ठेवा. हातांची बोट, तळहात, मनगट, कोपर, दंड, खांदे ढिले सोडा. किंचित खांदे वर उचला. संपूर्ण पाठीचा कणा खाली टेकवा. हळूच हनुवटी छातीकडे खेचा. मान व डोक्या पाठीमागचा भाग ढिला करा. दोन्ही पायांचे पंजे ढिले सोडा. संपूर्ण शरीर धरणी मातेला अर्पण करा. डोकं, मान, पाठ एका सरळ रेषेमध्ये. व सावकाश डोळे बंद करा. स्ट्रेचिंग आसनं व सूर्यनमस्कार करण्यामुळं संपूर्ण शरीरामध्ये जो ताण निर्माण झाला आहे तो ताण श्वासासोबत कमी होऊ द्या. संपूर्ण सांधे, सर्व अवयव, सर्व स्नायू यामध्ये ताणले गेले आहेत. वाढलेली हृदयगती, श्वसनगती सामान्य होऊ द्या. शरीराचं तापमान सामान्य होऊ द्या. श्वास येताना पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना शरीरातील ताणतणाव बाहेर जात आहे अशी कल्पना करा. श्वास येताना पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरातील ताणतणाव बाहेर जात आहे अशी कल्पना करा. लक्ष डाव्या हातामध्ये घ्या. संपूर्ण डावा हात खांद्यापासून बोटापर्यंत ढिला सोडा. संपूर्ण उजवा हात. संपूर्ण डावा पाय श्वास घेऊन सोडताना रिलॅक्स. संपूर्ण उजवा पाय श्वास निघून जाताना ढिला करा, सैल करा. लक्ष समोर घ्या. एक लांब दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण छाती, पोट, ओटीपोटाचा भाग ढिला करा. लक्ष पाठीमागे घ्या. संपूर्ण डावी पाठ, उजवी पाठ, संपूर्ण पाठीचा कणा मानेपासून माकडापर्यंत ढिला करा. डावी कंबर,
उजवी कंबर, संपूर्ण कंबर रिलॅक्स. डावं नितंब, उजवं नितंब, डावा खुबा, उजवा खुबा व जेनायटल ऑर्गन्स रिलॅक्स. शरीर शांत ठेवा, स्थिर ठेवा. लक्ष मानेमध्ये घ्या. संपूर्ण मान, डोक्यापाठीमागचा भाग, चेहरा व चेहऱ्याचे सर्व अवयव रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर ढिलं सोडा, सैल सोडा. संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर रिलॅक्स. पुन्हा एकदा लांब दीर्घ श्वास घ्या. छाती, पोट, पाठ, पाठीचा कणा, कंबर रिलॅक्स. आज जी आपण आसनं केली आहेत त्या आसनांमुळे शरीरात निर्माण झालेला ताण संपूर्णपणे निघून गेला आहे. शरीर शांत, हलकं झालं आहे, रिलॅक्स झालं आहे हे अनुभव करा. हळूहळू जागा होत चला. हातांची बोट हलवा, पायांची बोट हलवा. हात कोपरा दुमडून सरळ करा. मान उजवीकडं डावीकडं टर्न करा. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात डोक्याच्या वर ताडासनामध्ये ताणून घ्या. पाय खाली ताणा. हळूच डाव्या कुशीवरती टर्न घ्या. उजव्या हाताचा सपोर्ट घेऊन सावकाश उठून बसायचं आहे. हरिओम. शवासनाचा अभ्यास समाप्त. शांतीपाठ. संपूर्ण पाठीचा कणा सरळ. त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात. दोन्ही तळहात ध्यान मुद्रेमध्ये. तळहात आकाशाच्या दिशेने किंवा जमिनीच्या दिशेने. डोकं मानपाठ सरळ. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे बंद. 3 वेळेस आपण ओंकार म्हणणार आहोत. त्यानंतर शांतीपाठ आपण म्हणणार आहोत. एक साथ ओंकार म्हणूयात. दीर्घ श्वास घ्या. ओम. 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 शांतीपाठ. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. हरिओम. आज केलेला योग अभ्यास गुरुचरणी ईश्वरचरणी अर्पण करूयात. वर्गातील सर्व उपस्थित साधकांमुळेच आपला आजचा वर्ग संपन्न होत आहे. त्याबद्दल सर्वांना मनापासून थँक्यू म्हणूयात. ग्रॅटिट्यूड व्यक्त करूयात. हरिओम. दोन्ही हातांची तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा.